तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर होप चांगले असतील. तर मित्रांनो, आमचं सकाळ सकाळ मध्ये मेंढरं सोडली आहेत, मस्त चरतायत हारबीरा आता 8-9 वाजेपर्यंत. तर वाडा दुसऱ्या ठिकाणी आलाय म्हणून त्या शेतकऱ्याची शेत आहेत, बरेच पडलेले आहेत. तिकडं पण आहेत, कांदे पण आहेत, फार चढून गेले आहेत. अवकाळी पावसामुळे फार नुकसान झाले शेतकऱ्यांच्या कांद्यांचे. ते दिसत असतील तुम्हाला, मागे फार चढून गेले आहेत. मस्त मेंढरांना पण चारा आहे बघा. हे काय म्हणतात तुम्ही, आम्ही बरू म्हणतो. बरू बी आणि घाण पण मस्त आहे, चारा पण वेलन ते. तर मस्त निवांत मेंढर चरतायत मित्रांनो आमचे. तर असा चारा सापडा तेव्हाच आम्हाला बरं वाटतं. पाऊस पण उघडून गेलाय, सगळ्या जंगलातला चारा पण सुकावून गेलाय. आता ते केव्हा येतो काय येतो ते काय सांगता येत नाही. 6 तारखेला सांगितला होता, पण तो 6 न आज 7, काल 7 गेली, आज 8 येऊन लागली. तरी पण पावसाचा ठिकाण नाही. पडतो का नाही, 1 महिनाभर मेचा पूर्ण महिना पाऊस पडेल. ते हवामान अंदाजावाल्यांना पण सापडणार नाही. त्याचं काय कुठं पडून जातो, हवा सोडून गेली एक तर आता. तर चला मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. आजचा ब्लॉग कसा होतो धावतो तुम्हाला माझा पूर्ण दिवसाचा दिनचर्या. चला मित्रांनो, आपली मेंढर गेली कोंडावून आता हारबीर पांगवून. इकडे स्वयंपाक पाणी चालू आहे आमच्या पोटोबासाठी. काय होत आहे, बटाटे बिटाटे चिरलेत, इथं टमाटे निळ्या मिरच्या आहेत. काय बनतं बघू. आणि आपल्या तानाळे म्हणजे आपण बाहेर येत. चला तर मित्रांनो, आपण आता आपली मेंढर घेऊन जाऊ रानामध्ये. पाणी बर झाली, कुठली कुठली काढली पोरांची. तर मित्रांनो, आपली मेंढर चालली आहेत आता पाण्यावर. मागे येतात, बाकी पुढं चालली. आता हे पाणी पाजलं का मग संध्याकाळीच 4:30-5 वाजता येत. दिवसभर अजून तिकडे भटकव आणि जे वावरतं ते वावर करत फिरू. असं चारत जंगलाने असे शेत आहेत तिथं. 9 शेतं काढे फॉरेस्टचे अतिक्रम शेती. इकडे चालली आहेत त्या मोवाच्या कळ्या खाण्यासाठी. तर पोचले आपली मेंढर पाण्यावर. आता पाणी बिणी पित आहेत. भाजी पण फार आहे, चिल्याची भाजी म्हणतो आम्ही. तर इकडची लोक खातात ही पाण्यातली भाजी. तुम्ही काय म्हणताय भाजीला? भरपूर आहे. चालली आहे दादा पाणी पेत पेत वरती. इथं फार गरम बी होतंय. आली मित्रांनो आपली मेंढर एक कपाशींच्या शेतांमध्ये. आता इकडं चरतीन दिवसभर हे डोंगराच्या ह्याला. तर मित्रांनो, आपली मेंढर शेंगाच्या मुगाच्या वावरात आणली. फार मोठा नाला उतरून बघा कसे उतरत आहेत. बाकीच्यांना तिकडनं इतकी बारी वाट होती इकडनं वरून वडाच्या. ती गाय जमना आली तिकडनं, कुठं दिसत आहेत. फार आत्रवी जात आहे. वर आली आपली मेंढर शेंगाच्या वावरात मुगाच्या. इकडं खाली शेंगाचे आहेत आणि तिथं पाला बाकी येतो शेंगाचा. इकडं पण खाली जेत मुगाचे ते डोंगरा पावत. आता इथं चारून वाड्याकडे जाऊ आपण. चारान देणार काका काय खेडी टाकणार ना यंदा. आता असेच ही शेतं खेळून दुसरं पीक तर लावते नसते, तरी पण चारू देत नाही. फार मोठी कुऱ्हाड घेऊन आला मारण्यासाठी आम्हाला. तिकडं काढा म्हणे. इतकी अशी पण हरामी लोक असतात. काय करणारे आता या चाऱ्याला. मातीतच नागरून घालेल त्याला. नागरटी झाली तर तो मातीतच जाईल ना. उलट त्याचं शेतातलं तणबिन पाक होऊन गेलं असतं. नाही कळत लोकांना.
तर मित्रांनो 3-3:30 वाजली. आता आपली मेंढर अजून परत पाण्यावर आली. अजून संध्याकाळी पाहत गेला. हो ऊन फारी म्हणून फारताना म्हणजे आता लवकर मेंढर चरतायत आता खाली तुरीच्या बांधाला तुरी येत त्याच्यावर आणि खाली पडेल वावर येत. तर आपण आलोय आंबे खाण्यासाठी. ते पिकील सापडतात का नाही बघा. हा पण पिकलेला आहे. राहू द्यायचा थोडा नाही तोडूनच घेऊ द्या. बरा आहे पिकलेला पिवळा आणि अजून अतिशय पिवळा माल म्हणजे ये बघा. एक क्वालिटी बघा बघू शकता तुम्ही. अजून चेक करायचे आहेत. कच्चे आहेत. आपण कच्चा आहे सापडला फायनली. अजून एक पिवळा. वाव बघू शकता कसा काय. अजून तिकडं वर एक आहे ते बघता का तुम्ही. पिवळा भोर वरती त्याला पाडतो मी आता. गुट्टीला घेऊन जायचं आहे लहान एकदम भारी लाल चुटाक. की आंबे सापडले मित्रांनो बघा. आता कोणचा खाऊन कोणचा राहो. चला आपण आता गप्पागप खाऊन घेऊ. मित्रांनो 4, 4:30 वाजून गेली कंप्लीट. आता मेंढर आली आपली वर तिकडच्या जंगलातून चरत इकडं पाणी कांजी पिऊन. आता इथनं वाड्याकडे जाते. मस्त शेत आहे. हे शेतात पण मस्त चारा आहे बघा. मस्त टाकली आहे. आता शिरवाळ पण झालंय. फार ऊन पाडतं. गरमच झाडांमध्ये गरमीच फार लागते. फार गरम होतं. मेंढरही चरत नाहीत दिवसभर झाडच बघतात. तर मित्रांनो आलेत आपले मेंढर वाड्यावर. त्यांचं बघा काय चालू आहे. अंडी तळण्याचं गुड्डीला आता बाबा पण बघा कसं द्यायचं नाही. चिक्के दम मी कापून दे. तू पापून दे. चल इकडे पापून दे. तुझा तिकडे चाल घरा का चाल. तर मस्त झालाय मित्रांनो. आता उकळी आली होती एक डाव होतो. हा चला मित्रांनो गेली 5:30 वाजून. आता मेंढर मस्त निवांत चरतायत आपली वाड्याच्या भोवती. वाड्याजवळ येऊन मस्त चरतात. तर पूर्ण दिवस उन्हाची चरत नाही. आता बरं शिरवाळ सुटलं. 4 वाजेपासूनच चरतात मेंढर. उन्हाची गदार याची गरम पण फार होतं म्हणून चरत नाही. तर चला आजचा ब्लॉग इथंच. जय महाराष्ट्र. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.